7/1/2026 रोजी एक मीटिंगचा पहिल्या सर्वसाधारण सभेचा अजेंडा तयार करून पहिली सर्वसाधारण सभा आज दिनांक 15/1/2026 रोजी बोलवली होती। या आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये दोन विषय होते। पहिला विषय होता उपाध्यक्षांची निवड आणि दुसरा होता स्वीकृत सदस्याची घोषणा। त्याच्यामध्ये उपाध्यक्षाच्या निवडीसाठी सकाळी 11 वाजल्यापासून मुख्याधिकारी यांच्याकडे फॉर्म भरायची वेळ होती। विहित मुदतीमध्ये फक्त एकच नामनिर्देशन पत्र उपाध्यक्षपदासाठी आलं, पठाण फैसल राजा खान यांचं। त्यानंतर त्याची तपासणी केली, ते वैध ठरलं। त्यानंतर त्यांना फॉर्म वापस घेण्यासाठी 15 मिनिटाचा वेळ दिला। त्यांनी फॉर्म वापस घेतलेला नाही, त्यामुळं ते एकमेवच पत्र असल्यामुळं आणि ते वैध ठरल्याने त्यांना परळी नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड त्यांची करण्यात आलेली आहे, अशी घोषणा परळी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा तथा पीठासीन अधिकारी सौ पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी केली आहे। दुसरा बैठकीतला विषय होता नामनिर्देशित सदस्यांची निवड। याच्यासाठी कायद्यामधल्या तरतुदी अशा आहेत की निवडून आलेल्या सदस्यांनी माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या पक्षाचं गट स्थापन करणे। तर विहित वेळेमध्ये माननीय जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे परळी नगरपालिकेमध्ये निवडून आलेले 35 नगरसेवक व नगराध्यक्ष यांनी 4 गट स्थापन केलेले होते। त्यामध्ये सगळ्यात मोठा गट जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्रपक्ष आघाडी यांनी 24 सदस्यांचा गट स्थापन केल्याबाबत माननीय जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे सादर केलं। त्यानंतर दुसरा जो गट आहे भारतीय जनता पार्टी यांनी त्यांचे निवडून आलेले 7 आणि अपक्ष 2 असे 9 जणांचा गट स्थापन केला आहे। तिसऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या गटाने 2 सदस्यांचा यांचा एक गट यांनी स्थापन केला। तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस परळी यांनी एका सदस्याचा गट स्थापन केलेला आहे। आता यांचं जे आपल्या परळी नगरपालिकेमध्ये 36 जागा असल्याने आपल्याला जो नामनिर्देशित सदस्य किंवा स्वीकृत सदस्यासाठी ज्या आपल्याला जे जागा मान्य आहेत त्या 4 स्वीकृत सदस्य किंवा नामनिर्देशित सदस्य आपल्याला म्हणजे पात्र होऊ शकतात। आपले त्या जागेचं आता 36 भागिले आपण 9 जर केलं तर ते त्यांचं संख्याबळ आता ह्यांचा जो गट आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्रपक्ष आघाडीचा त्यांच्या गटाची संख्या 24 असल्याने त्यांचं तोलनिक संख्याबळ तसेच भारतीय जनता पार्टीचं तोलनिक संख्याबळ हे आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि मित्रपक्षाचं 2.66, भारतीय जनता पार्टीचं 1.00, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचं 0.22 आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 0.11 असं तोलनिक संख्याबळ आलेलं होतं। त्यामध्ये पूर्णांकामध्ये अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 2 नामनिर्देशित सदस्य व भारतीय जनता पार्टीचा 1 असे 3 सदस्यांची घोषणा करण्यात आली। तत्पूर्वी हे माननीय जिल्हा सहायुक्त यांच्याकडं काल 2 वाजेपर्यंत नामनिर्देशित सदस्याचे फॉर्म दाखल करण्याची वेळ होती। विहित मुदतीमध्ये 4 जागेसाठी आपल्याकडं 5 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले होते। त्यांचे छाननी उपविभागीय अधिकारी परळी वैजनाथ यांनी केली। त्या 5ही नामनिर्देशन पत्र वैध असल्याचे त्यांनी काल आपल्याला पत्र दिलेलं होतं। त्या 5 वैधमधून आज त्यांच्या तोलनिक संख्याबळानुसार या ठिकाणी सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्रपक्ष आघाडीचे 2, भारतीय जनता पार्टीचा 1 हे पूर्णांकामध्ये घेतल्यानंतर त्याच्यानंतर जे 4थ्या जागेसाठी अपूर्णांकाचा विचार केला असता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्रपक्षाच्या अपूर्णांकामध्ये 0.66 शिल्लक राहत होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांचे 0.22, त्यामुळं 0.66 हा अपूर्णांक मोठा असल्याने तिसरी जागा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्रपक्ष आघाडी यांची मंजूर झाली। त्यामुळं आज 1 नंबर देवीप्रसाद चिनीलाल पांडे, बाजीराव प्रकाशराव धर्माधिकारी, प्रणव प्रकाश मराठे आणि अजित अब्दुल
नाही